नमस्कार मंडळी, आज पाहणार आहोत अंड्याचा वेगळा रस्सा। रोज तेच अंडे खाऊन कंटाळा आला असेल तर हा रस्सा नक्की बनवा। तर एक कांदा मी घेतला आहे, बारीक चिरलेला आहे, ओबडधोबड चिरला तरी चालतो। टोमॅटो एक, लसूण 5-6 पाकळ्या, आलं अर्धा इंच, हे सर्व मिक्सरमध्ये लावून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे। मसाल्याची पानं 2 लागणार आहेत, 4-5 मिरे आणि 2-3 कढईमध्ये तेल घालायचं आहे, 2 चमचे दालचिनी लागणार आहे, शहाजिरे 1 चमचा घातलेला आहे छोटा, मिरे फोडणीसाठी आणि 2 मसाला पाणी, हळद, कांदा लसूण मसाले 4 चमचे घातलेले आहेत, मीठ चवीनुसार घालायचं आहे। तसेच सर्व मसाले घालून मिक्स झाल्यानंतर तेलात हा आपला तयार केलेला कांदा टोमॅटो लसूण ही पेस्ट घालायची आहे आणि पूर्ण तेल वेगळं होईपर्यंत परतायचं आहे छान। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरचं जे राहिलेलं चिकटलेलं असतं ते सर्व पाणी त्यात घालायचं आहे मसाल्यामध्ये। ते शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर दही घालायचं, जास्त नाही घालायचं। दही घातल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि त्याच्यानंतर गरम पाणी त्यात घालायचं जेवढा आपल्याला रस्सा लागतो आणि तिखट मिठाच्या अंदाजानुसार आपण पाणी घालायचं आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर एक थोड्या वेळासाठी उकळू द्यायचं आहे। एक उकळी आली की उकडलेली अंडी त्याचे आपल्याला आवडतील तसे काप करून घ्यायचे आणि ते उकळलेल्या पाण्यात घालायचे। त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी शिजू द्यायचे। एक उकळी आल्यानंतर ते शिजलेलेच असते, कारण मसाला आपल्याला शिजलेला आहे, तसेच बाकीचे साहित्य सुद्धा शिजलेलं आहे, त्यामुळे हा रस्सा खूप छान होतो। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।